नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत. आज आपल्याला कैरीचं लोणचं बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. ही 2 किलो कैरी आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे आणि घरीच कोयत्याने त्याचे काप केलेले आहेत. त्यासाठी 2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ. हे मीठ आपल्याला कैरीला चोळून घ्यायचे. गावाला गेले होते यात्रेसाठी. आत्याचे इथं गेले. आत्याच्या झाडाला खूप कैऱ्या आलेल्या होत्या. त्या कैऱ्या आपल्या हाताने सुद्धा तोडता येत होत्या, एवढ्या त्याच्या फांद्या खाली होत्या. ते हळद मीठ लावून आपल्याला कमीत कमी 7 ते 8 तास असं ठेवायचंय. हळद मीठ लावून मिक्स केलेलं आहे. आता याला आपण असं ठेवून देऊया. कैरीला हळद मीठ लावून मी जवळजवळ 7 ते 8 तास तशी ठेवली होती फॅन खाली सुकायला. आता छान सुकलेली आहे. जरा ऊन दाखवलेलं आहे. आता आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे. 100 ग्रॅम मीठ आहे, 5 चमचे मिरची पावडर आहे, 2 चमचे मोहरी डाळ, 2 चमचे, 1 चमचा मेथी दाणा, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा कलंजबी, 1 चमचा हिंग. हे कलंजबी आणि हिंग आपण पोहे खातो तो चमचा आहे आणि मेथी दाणा बडीशोप आपण भाजीचा चमचा असतो ते चमचे घेतलेले आणि 400 ग्रॅम तेल आहे. आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम करून थंड करायचे. आपल्याला बडीशोप आणि मेथी दाणा थोडस जाडसर बारीक करायचे, जास्त बारीक नाही करायचं. जाडसर बारीक झालेले. आणि मोहरीची डाळ आपल्याला तशी टाकायची, ती काही बारीक करायची नाही, फक्त मी भाजून घेतलेले. हे बडीशोप, मेथी दाणा आणि मोहरीची डाळ भाजून घेतलेली, भाजून घेऊनच बारीक केलेली आहे. मी सांगायची विसरले, भाजून घेतलेली आहे. तेल गरम होते. आता लोणचं आपण तयार करायला घेऊया. हे बारीक केलेले मसाले आपण सगळे एकत्र करूया. बडीशोप आणि मेथी दाणा बारीक केलेला आहे. ही मोहरी डाळ, कलंजबी, हिंग, मिरची पावडर, मीठ, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला. तेलाला चांगली वाफ येईपर्यंतच तेल गरम करायचं. जास्त उकळून पण नाही घ्यायचं, चांगली वाफ आली पाहिजे. चटपटीत कैरीचं लोणचं म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं. आणि हे लोणचं उन्हाळ्यातच चांगलं होतं, इतर दिवसात व्यवस्थित होत नाही. लोणच्याची पण खूप काळजी घ्यायची असते. बारीक करताना पण त्याच्यात बी गेली नाही पाहिजे, ओला हात लागला नाही पाहिजे. एकदा लोणचं तयार झाल्यानंतर माझ्याकडे घरीच कोयता होता, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला घरीच कैऱ्या फोडून दिल्या. काही काही जिथं कैरी घेतो तिथंच फोडून घेतात.
आता तेल टाकूया. लोणचं शक्यतो प्लास्टिकच्या बरणीत भरायचं नाही, काचेची किंवा चिनी मातीच्या बरणीतच भरायचं. चिनी मातीच्या बरण्या पण काय काय अशा असतात, त्यांना छिद्र असतं, मग त्या छिद्रातनं तेल मसाला छिद्रामध्ये जातो. त्यासाठी चिनी मातीची बरणी पण घेताना खूप व्यवस्थित पाहून घ्यायची, नाहीतर आपली काचेच्या बरणीतच भरून ठेवायचं. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण या फोडी केलेल्या ह्याच्यामध्ये टाकूया. शक्यतो फोडींच्या वरती एक बोटभर तरी तेल वरती पाहिजे, तेव्हा लोणचं टिकतं, नाहीतर खराब होतं, बुरशी लागती. मे महिन्यात लोणचं घातलेलंच चांगलं टिकतं वर्षभर. फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये लोणचं केलेलं पूर्ण कैरी तयार झालेली नसती, कोळी तयार पूर्ण नसती झालेली, त्यामुळे लोणचं खराब होतं. मग म्हणून शक्यतो मे महिन्यातच लोणचं तयार करायचं. चांगलं मिक्स करून झालेलं आहे. मसाला पण भरपूर झालेला आहे, सगळ्या फोडींना लागला गेलेला आहे मसाला पण. आता मी 400 ग्रॅम तेल घेतलेलं आहे 2 किलो कैरीला. जरी समजा कमी वाटलं तर आपण टाकू शकतो. माझ्याकडे काचेची बरणी आहे, मी काचेच्या बरणीतच भरून ठेवणार आहे. थोडं तेल कमीच पडलेलं आहे, पण मी वरतून टाकणार आहे परत गरम करून. आता गरम नाहीये, थंड तेल आहे. आपलं हे कच्च्या कैरीचं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं तयार व्हायला पण 15 दिवस लागणार आहे, लगेच काय तयार होणार नाहीये. तुम्ही पण असंच उन्हाळ्यासाठी चटपटीत लोणचं करून पहा, खाऊन पहा, कसं झालं ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.